तर पुण्याला दिवसभरात पावसाने कसं झोडपून काढलंय ते पाहूया। जगद्गुरू श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आज होणार आहे आणि आज सकाळपासून वरुण राजाची कृपा बरसतीये। मुसळधार पाऊस पुणे आजूबाजूच्या परिसरात आळंदी भागात सुरू आहे आणि रस्त्यावर अनेक ठिकाणी अशा पद्धतीने पाणी साचलेलं आहे। आता आपण आळंदीच्या जवळ आहोत, अनेक वारकरी आळंदीच्या दिशेने निघालेले आहेत। आपण बघतोय याच पाण्यातून त्यांना वाट काढत आळंदीच्या दिशेने जावं लागतंय। या वर्षी इतका प्रचंड पाऊस झालेला आहे की त्याच्यामुळं शेतकरी आमचा बिचारा शेतकरी राजा हवालदिल झालेला आहे आणि विठ्ठलाने या शेतकरी राजावर कृपा करावी आणि ओला दुष्काळ तरी किमान करून देऊ नये, कारण मुळातच शेतकऱ्याचं कंबरडं इतकं मोडलेलं आहे। तर शेतकऱ्यावर विठ्ठलाने कृपा करावी अशी आमची विनंती आहे विठ्ठलाला। मी आहे सध्या पुण्यातल्या पर्वती परिसरातला हा महत्त्वाचा रोड आहे जो सणस क्रीडांगण आणि सारस बागेला जोडतो। त्या रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। आपण मागच्या काही दिवसांमध्ये बघितलं तर थोडा पाऊस झाला तरी पुण्यात वेगवेगळ्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचतं आणि त्यामुळे वाहतूक कोंडी देखील होते। मागे बघितलं तर आपण हिंगणे खुर्द परिसरात आहोत आणि जे घरं बघतायत त्या घरांचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला साधारण धबधब्याचं रूप आलं आहे। मागच्या वर्षी वनविभागाची या डोंगरावरची जी भिंत होती ती भिंत कोसळली आणि वर्षभरापासून त्या भिंतीवर कोणतंही काम झालं नाही किंवा ती भिंत बांधण्यात आली नाही। त्यामुळे ह्या सगळा रस्ता आहे आणि या रस्त्यावर असलेल्या सगळ्या नागरिकांचे जे घरं आहेत त्या घरांमध्ये पाणी साचलं। जे दृश्य आहे तेच जास्त बोलकं आहे, रस्त्यांवर धबधब्याचं रूप आलं आहे। सगळीकडे नागरिक घराच्या बाहेर येऊ नये कारण सगळीकडे पाणी शिरलं आहे। या घरात जसं पाणी शिरलंय तसं वरच्याही अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे। वरती जायचा मी प्रयत्न करते, मात्र हे इथनं जाणं कठीण आहे। एवढंच नाही तर इथले सगळे नागरिक आता पावसामुळे घराच्या बाहेर थांबले आहेत। घराचं पाणी काढण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। खडकवासला धरणातून 2000 क्युसेक्सनी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। मात्र त्याआधीच ओढ्या नाल्यांना जे पाणी आलंय त्यामुळं मुठा नदीच्या या पाणी पातळीत वाढ झाली आहे। डेक्कन भागातील भिडे पुलाचा हा परिसर, खरं तर भिडे पूल गेले काही महिने इथं जे मेट्रोचं काम सुरू आहे त्यामुळं बंद आहे वाहतुकीसाठी। मात्र रहदारीसाठी जरी बंद असला तरी या पुलाच्या कठड्यांना पाणी लागतंय आणि त्यातून या मुठा नदीचं बदललेलं रूप आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र अनेक ठिकाणी सध्या हीच परिस्थिती पाहायला मिळते। अनेक सखल भागांमध्ये देखील पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि मुसळधार पाऊस पुण्यामध्ये अजून सुद्धा बरसतोय। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। पुण्यामध्ये दिवसभर सुरू असलेल्या तुफान पावसामुळे खडकवासला धरणातून 15000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। यामुळे उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात होती आहे। सध्या उजनी धरणाने 60% पातळी ओलांडली आणि आधीच 11000 क्युसेकने पाणी उजनी धरणात जात आहे। तुफान पाऊस आणि खडकवासलातून सुरू असलेल्या विसर्गामुळे आषाढी यात्रेपूर्वीच पंढरपुरात पुराचं संकट येऊ शकतं। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशकातल्या गोदावरीला पूर आला, त्यामुळे